या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। चेन स्नॅचिंग मधील घटनेत फिर्यादी इंदुबाई तानाजी कांबळे या आणि त्यांचा भाऊ बाबूराव भोपळे हे दुचाकीवरून वांगी येथून लक्ष्मी विष्णू चाळीकडे येत होते। भोजप्पा तांड्याजवळ 2 चोरट्यांनी थांबवून फिर्यादी सेटलमेंटकडे जाणारा रस्ता कोणता असे विचारण्याचा बहाणा करून गळ्यातील 1 तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने लुटून नेले। या प्रकरणातील दोघा संशयितांविरोधात सलगरवस्ती पोलीस ठाण्यात 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील 2 आरोपींना शिताफीने ताब्याने घेण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे। आदित्य रमेश कोणदे वय 19 राहणार हत्तुरे वस्ती सोलापूर, पृथ्वीराज श्रीशैल पुजारी वय 19 राहणार सैफुल अशा 2 संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सोन्याचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे। ताब्यात घेतलेल्या या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल आणि गुन्ह्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार जाविंद्र जमादार, महेश शिंदे, अजिंक्य बाने, महेश पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक काटे व काळे यांनी पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।